छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होऊ लागले, तर या नराधमांना काय करायचं? आजकाल हे जग असं आहे ना, विश्वासच नाही राहिला, कोणाचाच कोणावर विश्वास नाही राहिला. कारण नवरा लग्न करतो आणि बायकोला रस्त्यावर टाकून देतो आणि एकटा सुखाने जगतो. मग लग्न कशाला करतो? मुलं मोठे झाल्यावर आई बापांना आश्रममध्ये टाकतात. त्या आई बापाचा आश्रममध्ये आत्मा किती दुखतो. त्या दुसऱ्या आश्रममध्ये ज्या बाया असतात ना, माणसं बाया, त्यांना ते मित्रमैत्रिणी मानून त्यांच्याबरोबर ते सुखात राहतात, पण आतून ते खूप दुःखी असतात की माझ्या मुलाने मला आश्रममध्ये टाकलं असं म्हणून. तर ते मुलं आश्रममध्ये टाकतात आईबापाला. आता काही माणसं पळून जातात, तर ती आई आपल्या मुलांकडे बघून दुसरं लग्नसुद्धा करत नाही. तिचं सौंदर्य वाया जातो, ती लग्नसुद्धा करत नाही. आणि मुलं मोठे झाल्यावर त्याच आईला धोका देतात. अशा मुलांचं काय करायचं? म्हणजे बाहेर तर नाराधन आहेच आहे, पण घरामध्ये पण नाराधन आहे. जो माणूस पत्नीचा, आपल्या बायकोचा विचार नाही करत की आपण तिला एवढं लांब आणलं आणि ती एकटी राहते, आपण एकटं राहतो, तो काय नवरा? जो नराधन. म्हणजे त्या माणसाने मुलांवर म्हणजे असे संस्कार दिलेले असतात. त्या मुलीचा बलात्कार केला, त्या आईने जो त्या मुलाला असा संस्कार दिला असेल. आता लोक नवस करतात की मुली नको देवा, मुली नको, मुलंच होऊ दे. मुलं झाले तर यांना बायका भेटतील कुठून? मुली जर नाही झाल्या तर बायका भेटतील कुठून यांना? प्रत्येकाला कुठून बायका भेटल? आज ज्या आईच्या गर्भातून आपण जन्म घेतो, तीच मुलगी कोणाची तरी आई बहीण कोणाची तरी असती, हा विचार का नाही करत? ती पण एक बाई आहे, ती बी एक आई आहे, ती बी एक बहीण आहे, असा विचार का नाही करत ते लोक? लहान वय बघत नाही, मोठं वय बघत नाही, छोटं वय बघत नाही. म्हणजे हे करुणा वगैरे जे येतं ना, करुणा वगैरे कशामुळे येतं? हे पाप. मान मर्यादा नाही, कोणाला इज्जत देत नाही, रिस्पेक्ट नाही, त्याच्यामुळे हा करुणा वगैरे कधीतरी येतो. म्हणजे भोगा कर्माचे फळं परमेश्वर हे दाखवतो चमत्कार. कलियुग, हे कलियुग आहे. अजिबातच म्हणजे प्रेम भावना सगळ्या विसरून गेले लोक. विचार बी करत नाही की त्या मुलीचा, आपण जो त्या मुलाने बलात्कार केला मालेगावला, 3 वर्षाच्या मुलीत काय पाहिलं त्यांनी? अशा मुलाला मी तर बोलली, कमेंटमध्ये भरपूर लोकांना बोलली की अशा मुलाला ठेसून ठेसून मारा, गॅसवर उलट न ठेवा, गरम करायला, आणि चटके द्या प्रत्येक ठिकाणी. त्याला फाशी दिली ना, तो एका मिनिटात मरेल. पण फाशी नाही, चटके द्यायची की त्या मुलीला किती त्रास झाला, तसं त्याप्रमाणे मरायचं तर आहे तो आज नाही उद्या, पण त्याला असं मारा की चटके देऊन मारा. लाल उलट न करायचं आणि चटके द्यायचे प्रत्येक ठिकाणी. इथे तू बोललास, इथे तू केलंस, तिथे हात लावलास, इथे हात लावलास, का रे का रे का रे, लावशील लावशील लावशील, असं करून त्याला चटके दिले पाहिजे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हीच कमेंट केली आहे, याला चटके द्या, नाही तर माझ्या समोर आणा. त्याचा जो बलात्कार केला ना, ती जागा कापली नाही ना, तर माझ्या बापाने पैदा नाही केलं मला, माझ्या समोर आणा. पण एवढ्या भर लोकात मी कुठं त्यांना दिसणार आहे? नाही तर माझ्या समोर असं वाटतं ना, ही घटना इथे जवळपास कुठं झाली पाहिजे होती. मी तर धावत गेली असती तलवार घेऊन, शिवाजीची तलवार घेऊन मी गेली असती आणि कापून टाकलं असतं त्याला. की दुसऱ्यांच्या आई बहिणीवर वाईट नजर टाकतात. त्याच्यामुळं आमच्यासारख्या लोकांना भीती वाटते की आमची पण मुलगी आहे, आमची पण नात आहे, आमचा पण मुलगा आहे, उद्या आमच्या मुलावर ना कोणाचा आरोप येऊ, अशी आम्हाला पण इकडं भीती वाटते. धडधड जीव करतो. अशा घटना बघितल्यावर जीव घाबरतो. रस्त्यात कोणाचा ॲक्सिडेंट झाला का मला त्रास होतो की आपला तर व्यक्ती नाही ना. हॉस्पिटलला कामं केले, ॲम्ब्युलन्स वाजायची, कानात गुंगायचे की मी या हॉस्पिटलला कामाला आहे, आपलं तर व्यक्ती नाही ना. असं मग हे लोक इतके कसे नालायक झाले माणसं.
यांना लाजा कशाने वाटत की आपली आई बहीण आहे, आपल्या घरातलं बाळ आहे, असा का विचार नाही करत? इतके नराधन झाले, घरी दारी तेच नाही ऐकत तेच बरी, असं झालं. इतके नराधन झाले जगात. हे मोबाईलमुळे सगळे लोक बिघडले. हे मोबाईलमुळे, मोबाईल आल्यापासून आहे ना, लोक मोबाईलमध्ये बघून बघून बिघडले. सरकारने मोबाईलच बंद केला पाहिजे. पहिले लँडलाईन होता ना, ते बरं होतं. लँडलाईनवर चित्र दिसत नव्हतं. फोन केला, आला गेला, बस. तार होती, तार गेली, कोण मेलं कोण गेलं, तसं पाहिजे. पण हा मोबाईल नाही पाहिजे. या मोबाईलमुळे पोरं बिघडले आणि ते पोरं असे कृत्य करायला लागले. त्या मुलाला अशी सजा दिली पाहिजे. आता सजा देऊन ती मुलगी परत येणार आहे का? सजा देऊन ती मुलगी परत येणार आहे का? त्या बाईची मुलगी, तिला काय त्रास असेल? लोक त्या आईच्या भावनेचा विचार नाही करत की त्या आईला किती त्रास झाला असेल. मी 5 वर्षापूर्वी हा अनुभव घेतला आहे. मेल्यावर जो त्रास होतो ना आईबापाला, जो त्रास मला 5 वर्षापूर्वी झाला होता, ज्या आईबापाला मेल्यावर त्रास होतो ना, ज्या टायमाला कोणी धोका दिला ना, त्या टायमाला 5 वर्षापूर्वी मला हा त्रास झाला होता. पण क्रोधातनं निघाली. आणि आता मला डॉक्टरांनी सांगितलं विचार नाही करायचा. 2 वेळा पॅरेलेक झटका येऊन गेला, त्याच्यामुळे मी विचार नाही करत. रस्त्याने खाली मान घालते तर कुठं ॲक्सिडेंट होतो, कुठं का पाय जातो खड्ड्यात. म्हणून मी आता अजिबात कोणाचं टेन्शन नाही घेत. खूप त्रास होतो मनाला, आतून मन दुखतं, पण वरून नाचून कुदून दाखवायचं की मी सुखी आहे, पण आतून मला माहिती काय आहे ती. म्हणून आहे ना, या आश्रममध्ये पण लोक खुशी नाही आहे, खुश नाही ते लोक. आतून त्यांना त्रास होतो. अशा मुलांना मी काय जन्म दिला की यांनी मला आश्रममध्ये टाकलं? ते देवाला प्रार्थना करतात की मी यांचं काय वाईट केलं होतं की यांनी मला आश्रममध्ये टाकतं. म्हणजे असे मुलं काय कामाचे जे आईला एकटं सोडतात. ते आई बाप आपल्या मुलांना एकटं सोडत नाही. ती आई नवरा सोडून जातो तर ती आई आपल्या मुलांना सांभाळती, तर दुसरं लग्न करत नाही. नाही माझी मुलं बिघडल, नाही मी असं करल, नाही असं करून ती आई आपलं फालतूगिरी दुनियादारी करण्यापेक्षा मी 2 घरचे काम नाही करो असा विचार करते ती आई. आणि लोक असं दाखवतात चमत्कार. काय बोलायचं ह्या? त्या मुलाला अशी शिक्षा झाली पाहिजे. त्या मुलाने बलात्कार केला ना, त्या मुलीचा, छोट्या मुलीचा, त्याला तरफडून मारा, एवढंच मला म्हणायचं.